ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना करून दिलेली आठवण. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 8 वर्षांची मुलगी आपल्या आईजवळ बसलेली. आई त्या ठिकाणी तांदूळ निवडत होती आणि अचानक घरासमोर एक भिकारी आला. आईच्या हातामध्ये तांदळाचं ताट, घरामध्ये 4 माणसं खाणारी, तरी देखील आईने त्या ताटातील अर्धे तांदूळ त्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये ओतले आणि मुलीने ते पाहिलं. भिकारी निघून गेला आणि मुलीने आपल्या आईला प्रश्न विचारला की आपल्या घरामध्ये आपण 4 जण आहोत, तू कदाचित त्या तांदळाचे 5 वाटे करू शकली असशील आणि 1 वाटा त्याला दिला असता आणि 4 वाटे आपल्यासाठी ठेवले असते, बरं झालं असतं. आणि त्यावेळेला आईने किती सुंदर असं उत्तर दिलं की आपण नेहमीच जेवतो. हा भिकारी कदाचित बरेच दिवस उपाशी असेल, त्याला थोडंसं दिलं म्हणून काहीच आपलं बिघडत नाही, आज आपण थोडंसं कमी खाऊ. आईच्या त्या विचाराने त्या मुलीच्या मनावरती इतका प्रभाव पडला की तिथपासून ती गोरगरिबांच्या शोधात राहिली, त्यांची सेवा करण्याची इच्छा प्रदर्शित करत राहिली. कालांतराने ती कॉन्व्हेंटमध्ये दाखल झाली, सिस्टर झाली, भारतात आली आणि मदर तेरेसा ह्या नावाने जगप्रसिद्ध झाली. हा संपूर्ण प्रसंग अशासाठी सांगायचा की परमेश्वर जेव्हा आपल्याला एखाद्या कार्यासाठी बोलावत असतो तेव्हा अगदी बालपणापासून परमेश्वर आपली पूर्वतयारी करत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती ह्या दिवसामध्ये आपण चिंतन करत आहोत आणि ह्या दुःख सहनाची पूर्वतयारी नुसत्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात नाही तर अगदी जुन्या करारात देखील परमेश्वर सातत्याने कसा करत राहिलेला आहे ते आपल्याला सहजपणे दिसून येतं. की परमेश्वराने आदामाला झोप आणली आणि त्याच्या कुशीतून एवा निर्माण केली. प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावरती झोप आणली आणि त्याच्या कुशीतून ख्रिस्त सभा निर्माण केली. पहिला मेंढपाळ आबेल ह्याला ठार करण्यात आलं अशासाठी की उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नंतर ठार करण्यात येणार आहे. इसहाकाला बळी देण्यासाठी अब्राहमाने त्याला डोंगरावरती नेलं. प्रभू येशू ख्रिस्ताला बळी देण्यासाठी परमेश्वराने देखील त्याला काल्वरी पर्वतावरती नेलं. इसहाकाचा बळी पूर्णतेस गेला नाही, परंतु येशूचा बळी पूर्णतेस गेला आणि त्याद्वारे संपूर्ण जगाचं तारण झालं. योसेफाला आपल्या भावाने विकलं आणि येशूला देखील त्याच्या शिष्याने विकलं. मोशे पर्वतावरती गेला आणि 10 आज्ञा घेऊन आला. येशू पर्वतावरती चढला आणि त्याने डोंगरावरील प्रवचन देऊन त्या 10 आज्ञांचं अधिक चांगलं स्पष्टीकरण दिलं. मोशेने खडकावरती काठी आदळली आणि तिथून पाणी बाहेर आलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने पेत्राच्या देखील डोळ्यातून पाणी बाहेर आलं. मोशेने मान्ना दिला, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत भाकर देतो. दाविदाने 5 गुळगुळीत गोटे घेतले आणि गोलायतचा वध केला. प्रभू येशू ख्रिस्ताने 5 खरमरीत जखमा घेतल्या आणि मृत्यूचा नाश केला. अब्शलोम हा त्याच्या मुलाने जेव्हा बंड पुकारले तेव्हा आपल्या काळजामध्ये भळभळती जखम घेऊन दावीद किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. आपलाच एक प्रेषित जुदास आपल्याला फसवणार आहे किंवा किंबहुना त्याने फसवलेला आहे आणि पैशाची थैली घेऊनच तो भोजनासाठी बसलेला आहे ह्याची जाणीव ठेवून प्रभू येशू ख्रिस्त देखील किद्रोन ओहळाच्या पलीकडे जातो. त्या ठिकाणी एक बाग होती असं सांगण्यात आलेलं आहे. एकेकाळी एदेन बागेमध्ये माणसाने परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला होता. आता ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त गेतशेमाने बागेमध्ये जातो. योना 3 दिवस माशाच्या पोटात राहतो, प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवस पृथ्वीच्या पोटात राहतो. म्हणजे संपूर्ण जुन्या करारामध्ये कितीतरी वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची पूर्वछाया पडलेली आहे. नव्या करारामध्ये देखील प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्येच ह्या दुःख सहनाची पूर्वछाया पडलेली दिसते. की ज्या वेळेला येशूचा जन्म झाला त्यावेळेला 3 मागी लोक येऊन विचारतात, यहुद्यांचा राजा कुठे जन्माला आलेला आहे. आणि ते प्रकरण 2 मत्तईचं शुभवर्तमान जेव्हा संपतं तेव्हा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की शेवटी ते नाझरेत ह्या ठिकाणी गेले, संपूर्ण पवित्र कुटुंब, की जेणेकरून त्याला नाझरेतकर असं म्हणतील.
येशू नाझरेतकर यहुद्यांचा राजा ही त्याच्या क्रुसावरची पाठी जणू काही त्याच्या जन्माच्या वेळेलाच तयार झालेली होती. मोहावर विजय मिळवून प्रभू येशू ख्रिस्ताने सैतान, मृत्यू, पाप आणि दुःख ह्याच्यावरती विजय मिळवलेला आहे आणि त्याद्वारे दाखवलेला आहे की त्याच्या मृत्यूद्वारे विनाश नाही तर सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले तोंड जेरुसलेमच्या दिशेने वळवले असं संत लूक आपल्याला सांगत आहे. ते अशासाठी की लवकरच तो त्या ठिकाणी दुःख सहन करणार आहे. शिवाय त्याने अशा प्रकारची शिकवण दिली की ज्याला माझ्या मागे यायचं आहे त्याने आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने देखील माणसांच्या पापांसाठी क्रूसाचं भलं मोठं ओझं स्वतःच्या खांद्यावरती घेतलं. त्याचबरोबर त्यांनी 3 वेळा भाकीत केलं की आपण आता जेरुसलेमला जात आहोत. तेथे वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री मनुष्याच्या पुत्राला धरून देतील, त्याला नाकारलं जाईल, त्याला क्रूसावर खेळण्यात येईल आणि 3 दिवसानंतर तो पुन्हा उठेल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची पूर्वसूचना त्याने स्वतःच 3 वेळा दिलेली आहे. याकोब आणि योहान ह्यांनी जेव्हा येशूच्या उजवी डावीकडे बसण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा देखील येशूने सांगितलं, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिववेल का? तो दुःखाचा प्याला असणार आहे. ह्याची पूर्वसूचना येशूने त्या ठिकाणी दिलेली आहे. रूपांतराच्या पर्वतावरती देखील मोशे आणि एलिया प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चर्चा कोणती करतात की ते यरुशलेमेमध्ये जो निर्गमन करणार होता त्याविषयीची ती चर्चा. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त फक्त रूपांतराच्या पर्वतावर नव्हे तर काल्वरीच्या पर्वतावर चढणार आहे ह्याची पूर्वसूचना देण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेरुसलेमला प्रवेश करतो, एका गाढवावरती बसून प्रवेश करतो. ते गाढव शांतीचं प्रतीक आणि होसांना अशा शब्दामध्ये त्याचं स्वागत करण्यात आलं. झावळ्यांच्या रविवारी आपण देखील हा संपूर्ण प्रसंग साजरा करतो. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी संबंधित आहे. त्या झावळ्यांच्या रविवारला दुसरं नाव आहे दुःख सहन रविवार. बेथानी येथे प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा तैलभंग करण्यात आला तेव्हा जुदासला ते समजलं नाही. त्याने सांगितलं, एवढे पैसे कशाला फुकट घालवले? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, हिने हे माझ्या उत्तर कार्यासाठी केलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती हे त्यामधून दिसून येतं. आणि शेवटी अखेरचं भोजन घेतलं जात असताना प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. घ्या आणि ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. आपलं शरीर दुसऱ्या दिवशी क्रूसावरती छिन्न विछिन्न केलं जाणार आहे. आपलं रक्त क्रूसावरती घळघळा सांडलं जाणार आहे ह्याची त्याला जाणीव होती. ती जाणीव त्याने अखेरच्या वल्लांडन भोजनामध्ये प्रत्यक्ष दाखवून दिलेली आहे. त्या वल्लांडन भोजनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे कोकरू. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वराचं कोकरू बनवून जगाचं पाप दूर करण्यासाठी ह्या जगामध्ये अवतरला. आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की लवकरच आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये सहभागी होणार आहोत. त्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारची पूर्वतयारी करत आहोत? प्रायश्चित्त काळात 40 दिवस ख्रिस्त सभा आपल्याला संधी देत असते. आगमन काळामध्ये 4 आठवडे आपल्याला संधी देत असते. आयुष्यभर परमेश्वर आपल्याला संधी देत असतो. कोणत्या प्रकारची पूर्वतयारी आपण करत आहोत तपासून पाहूया. ह्या पूर्वतयारीमध्ये कोणते अडथळे आहेत आणि त्या अडथळ्यावरती आपल्याला कसं मात करता येईल. आजचं शुभवर्तमान त्यासाठी फार बोलकं आहे की श्रीमंत माणसाला संधी होती त्या गरिबाची सेवा करून स्वर्गात जाण्याची, पण त्याच्या असंवेदनशीलतेमुळे त्यांनी ही संधी गमावली. आपल्याला देखील ही संधी असते. 4 पैसे आपल्या हातात असतात, ते इथेच ठेवून आपण जाणार आहोत, पण त्या 4 पैशांचा वापर करून गोरगरिबांची सेवा करून आपण नक्कीच स्वर्गाचं सुख मिळवू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये सहभागी होऊन त्याच्या गौरवामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत. म्हणून ह्या मिस्सामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया.